श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर शैलजा काळे यांच्याशी आपण बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिला आणि त्यांच्यामध्ये आढळणारा मधुमेह किंवा डायबिटीस. डॉक्टर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न की असा प्रकारचा मधुमेह गर्भवतीला कधी होऊ शकतो, कोणाला होऊ शकतो? नमस्कार सगळ्याच माझ्या मित्रमैत्रिणींनो. सांगितल्याप्रमाणे आज आपण प्रेग्नन्सी आणि डायबिटीस किंवा गर्भारपणातला मधुमेह याच्यावर बोलणार आहोत. आणि थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल. या तरुण मुलींमध्ये हे प्रमाण दिसतं. जसं डायबिटीस खूप वाढत चाललं आहे भारतामध्ये, तसंच गर्भारपणातल्या डायबिटीसचं हे पण प्रमाण खूप जास्त दिसतंय. म्हणजे पूर्वी हे कोणी ऐकलेलं पण नव्हतं. 5 वर्षापूर्वी सुद्धा याचं प्रमाण कमी होतं आणि आजकाल खूप जणींना डायबिटीस निघतो. तर हे प्रमाणही थोडंसं जसं बाकीचं डायबिटीस वाढतोय तसं गर्भारपणातल्या डायबिटीस होण्याचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. साधारणतः भारतामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. आणि तरुण मुलींमध्ये काही गोष्टी असतील, उदाहरणार्थ वय जर 25च्या पुढे असेल प्रेग्नन्सीचा, किंवा पहिली प्रेग्नन्सी उशिरा असेल, जसा 29-30, याला आपण पूर्वी उशीर म्हणायचो पण आजकाल हे नॉर्मल एज आहे, पण त्याच्यामध्ये हे जास्त व्हायची शक्यता असते. जर स्थूलपणा असेल, मुलींचे ओबेसिटी जर असेल दिवस राहायच्या आधी, तर या मुलींना हे व्हायची शक्यता खूपच जास्त असते. त्यांच्या आईवडिलांना डायबिटीस असेल तरी सुद्धा या मुलींना गर्भारपणात डायबिटीस व्हायची शक्यता असते. आणि चौथं म्हणजे पाळीचा अनियमितपणा खूप मुलींमध्ये असतो आजकाल. जॉब्स असतात, शिक्षण असतं, स्ट्रेस असतो, तर याच्यात अनियमित पाळी असणं किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज असणं, या सगळ्या मुलींमध्ये, किंवा बरीचशी अबॉर्शन्स झालेली असतील आधी की ज्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतात, तर असं जास्त वय, फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह, ओबेसिटी, इरेग्युलर पाळी आधी असणं, या सगळ्या जर असतील तर या मुलींमध्ये गर्भारपणात डायबिटीस येण्याची शक्यता ही खूप जास्त असते. पण हा तेवढाच कालावधीपुरता डायबिटीस राहतो का, तो आयुष्यभर त्याच्याशी सामना करत? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि अगदी पहिला प्रश्न हाच असतो मुलींना डायबिटीस निघाल्यावरती. बऱ्याच बहुतांशी वेळा हा तेवढ्यापुरताच राहतो, कारण हा प्रेग्नन्सीमुळे कधी कधी साखर वाढत असते रक्तातली. पण थोडक्यात याचा अर्थ असा असतो की आपल्या पँक्रियास ग्रंथी त्या मुलींच्या कमकुवत आहेत, त्यामुळे तो एक 20% वेळा तो तसाच राहतो, डिलिव्हरीनंतर जात नाही. पण बहुतांशी वेळेला हा डायबिटीस लवकर येतो. म्हणजे या मुलींना तो डायबिटीस 30व्या किंवा 4-5 वर्षातच डिलिव्हरीनंतर परत यायची शक्यता असते. त्यामुळे हा थोडासा काय आपल्याबरोबर राहायची शक्यता आहे, हे आपण गृहीत धरलं तर फायद्याचं ठरतं. बरोबर. पण याचं निदान कसं करता येतं? हां, याला काहीच लक्षणं नसतात. म्हणजे प्रेग्नंट मुली जेव्हा रुटीन चेकअपला जातात तेव्हाच त्यांची साखर आपल्याला तपासून हा डायबिटीस कळतो. आणि याच्यासाठी सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना सुद्धा या विषयाची माहिती सखोल असणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी त्यांची पण आम्ही बरेच अपडेट्स घेत असतो की. त्यामुळे पहिलं जेव्हा गायनेकोलॉजिस्टला मुली भेटतात की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्याच वेळेला रक्तातली साखर तपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ती सुद्धा साधी रँडम तपासून उपयोग होत नाही. त्याला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाचीच टेस्ट करायला लागते. याला GTT असं म्हणतात. आणि ही साधारण, या टेस्टबद्दल 1 मिनिटात सांगते. एक 75 ग्रॅम ग्लुकोज प्यायला देऊन आधी एक उपाशी पोटीची साखर घेतली जाते, मग ग्लुकोज प्यायला दिलं जातं, आणि मग 1 तासाने आणि मग 2 तासाने अशी एवढी सॅम्पल्स घेतली जातात. आणि याला म्हणतात GTT. प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीसचं निदान करायला हीच तपासणी वापरली जाते. आणि त्यावेळेला आणि समजा सगळी शुगर नॉर्मल असली आणि 3ऱ्या महिन्यात 4थ्या महिन्यात जरी रँडम शुगर ही नॉर्मल येत गेली, तरी सुद्धा ही GTT परत 24 आठवडे झाल्यानंतर करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याचदा त्यावेळेला डायबिटीस वर जातो किंवा शुगर वर जाते. त्यामुळे हे 2दा ही टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येकीचीच करणं आवश्यक आहे. म्हणजे सरसकट सगळ्यांनीच ती केलेलं युनिव्हर्सल स्क्रीनिंग. पूर्वी असं होतं की हाय रिस्क असेल, ज्या मुली जाड आहेत त्यांचीच करावी. पण ज्या प्रमाणात हे वाढत चाललंय त्या प्रमाणात भारतीय वंशाच्या प्रत्येक मुलीची प्रेग्नन्सीमध्ये ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणं गर्भारपणातल्या डायबिटीसकडे निदान करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं. पण हे एकदा निदान झाल्यानंतर त्याच्यावरती असलेले उपचार किंवा आपलं व्यायाम करणं किंवा याच्याबद्दल आपण काय सांगाल? एकतर असं असतं की बहुतेक मुली खूप घाबरून जातात. आणि प्रेग्नन्सी म्हणजे तो त्या मुलीचा फक्त प्रश्न नसतो आपल्या भारतीय समाजामध्ये. याच्यामध्ये ती मुलगी, मग तो नवरा, कारण आजकाल मुलं पण बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड असतात प्रेग्नन्सीमध्ये बायकोच्या. हो, अतिशय चांगली गोष्ट आहे.
त्याच्यानंतर तिचे आई वडील, सासू सासरे, असं हे सर्व 2 पेरेंट्सचे सेट आणि एक पेरेंट जे होऊ घालणारे पेरेंट आहेत, हे नवरा बायको, हे सगळ्यांना कुटुंबाचं ज्ञान किंवा अज्ञान त्या विषयात. बरोबर आहे. आणि मग ते थोडंसं त्या मुलींना हे पण वाटू शकतं की अरे आपल्याला डायबिटीस झाला. कधी कधी सासरच्या लोकांनाही वाटतं की अरे हे आता काय, कारण त्या मुलावर त्यांचा हक्क असतो ना, नातू त्यांचा असतो किंवा नातवंड त्यांचं असतं. त्यामुळे थोडंसं सायकोलॉजिकली पण अपसेट होतात शुगर निघाल्यावर. पण तसं काही फारसं सिरियस याच्यामध्ये नसतं. बऱ्याचदा तो माइल्ड स्वरूपात असतो आणि ही साखर बाळाला जात असते. त्यामुळे ही साखर जर आपण आटोकाट काही ठराविक लेव्हलच्या आत ठेवली प्रेग्नन्सीमध्ये, तर सगळं प्रेग्नन्सी, बाळणपण सगळं व्यवस्थित होऊ शकतं. त्यात घाबरण्यासारखं नाही आहे अजिबात. याच्यात उलटं दोन्ही कुटुंबांनी रस घेणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या मुलीचं डाएट सांभाळूनच बरीचशी साखर आटोक्यात आणता येते. आणि डाएटरी चेंजेस प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते डोहाळ जेवणं आणि प्रेम दाखवण्याची एक पद्धत असते की गोड खा, रोज खीर खा, तर हे सगळं बंद करायला लागतं. साखरेची गरज तशी तरुण मुलींना प्रेग्नन्सीमध्ये नसते. त्यांना चांगल्या अन्नपदार्थाची गरज असते. आपण त्यांना उपाशी ठेवत नाही. भरपूर कॅलरीज आपण देतो जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या, पण घटक पदार्थ चांगलं न्यूट्रिशन देतो, प्रोटीन्स वगैरे भरपूर देतो, पण गोड पदार्थ आपण बंद करतो. त्यामुळे हे एकदा सगळ्यांनीच समजून घेतलं घरातल्या कुटुंबांनी, तर हे सोपं जातं त्या मुलीला फॉलो करायला. त्यामुळे ही कुटुंबाची जबाबदारी असते. डाएटरी चेंजेस सारखे त्या मुलींना डिस्कस करायला लागतात आमच्याबरोबर. त्याचबरोबर डाएटचे जे तज्ज्ञ असतात, कन्सल्टंट, त्यांच्याबरोबर डेली मॉनिटरिंग लागतं. आणि मग हे आहारातल्या बदलांनी, बरीचशी साखर ही आहारातल्या बदलांनीच खाली येते. म्हणजे अगदी डोसा खाणं, इडली खाणं आणि ओट्स घेणं किंवा अंड घेणं याच्यात इतका फरक दिसतो साखरेमध्ये की डाएटरी चेंजेस उत्तम केले तर ही साखर सांभाळायला खूपच मदत होते. आणि पुढच्या महिन्यांमध्ये त्यानुसार डाएटमध्ये बदल होतो, कारण साधारण एक 5 महिन्यानंतर आणि जास्तीत जास्त 24 आठवड्यानंतर, म्हणजे 24-28 आठवडे झाले की ही साखर फार वेगाने वाढते. म्हणजे दररोज वाढते. जरी खाण्यामध्ये काही नसलं गोड, तरी सुद्धा आपल्या प्लॅसेंटामधून काही प्रकारची हॉर्मोन्स तयार होतात की ती ही साखर वाढवतात. त्यामुळे समजा काही आम्ही डोस दिलेला असेल आणि त्याच्यावर आज साखर चांगली आहे, तर 1 आठवड्याने ती जास्त असते. त्यामुळे तो डोस जो काही दिलेला असतो तो सारखा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतो. आणि व्यायाम करणं प्रेग्नन्सीमध्ये हेही आता हळूहळू लोकांच्या पचनी पडू लागलंय. पण डायबिटीसचं निदान झालं तर काही वेगळ्या प्रकारचे व्यायाम करणं शक्य आहे का? वेगळ्या प्रकारचे व्यायाम असे नसतात. अर्थात व्यायामाचा सल्ला हा नेहमीच स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यावरती जास्त अवलंबून असतो, कारण खूप मुलींना अबॉर्शनची वगैरे हिस्ट्री असते, त्यांना बेड रेस्ट असते. काही जणींचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, त्यांना बेड रेस्ट असते. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आम्ही व्यायाम सांगतो. पण जितकी हालचाल जास्त असेल तितकी ही चांगलीच असते केव्हाही. पण डायबिटीसचा हा एक मोठा बदल प्रेग्नन्सीमध्ये आला तर प्रसूतीच्या वेळेला काही त्याचे वेगळे त्रास त्या बाईला होण्याची शक्यता कितपत असते? आता डायबिटीस म्हणजे शुगर प्रॉब्लेम निघाल्यामुळे थोडेसे काही खूप कॉमन नाही आहे, पण तरीसुद्धा काही मुलींमध्ये ब्लड प्रेशर याची शक्यता जास्त असते एकदा शुगर निघाल्यानंतर. त्यामुळे त्याच्याकडे नीट लक्ष ठेवायला लागतं. प्रसूतीच्या वेळेला असं फक्त शुगरमुळे जर उत्तम ठेवली तर काहीच फरक पडत नाही. त्यांची पूर्ण नॉर्मल डिलिव्हरी होते, जशी इतर पेशंटची होते तशीच डायबिटीस नसणाऱ्या. पण कधीकधी वजन जास्त वाढतं या मुलींचं स्वतःचंच प्रेग्नन्सीत. कधीकधी बाळाचं वजन जास्त असतं शुगरमुळे, किंवा बाळाच्या अवतीभोवती जे पाणी आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर हे प्रकार शेवटच्या 2 महिन्यात वाढतात आणि त्यावेळेला मग मात्र प्रसूतीच्या वेळेस जास्त काळजी घ्यायला लागते. या मुलींमध्ये मॉनिटरिंग जास्त लागतं. म्हणजे आता हे मॉनिटरिंग मी डिलिव्हरीच्या दृष्टिकोनातून बोलते. म्हणजे जास्त वेळा सोनोग्राफी, जास्त वेळेला NST, आणि डिलिव्हरीच्या वेळेला आठवडाभर बऱ्याचदा आम्ही ॲडमिट करून ठेवतो मुलींना. आणि त्यांची डिलिव्हरी शक्यतो 37-38 आठवड्याला लवकर करून टाकायची असते. बहुतेक 40 आठवड्यापर्यंत आपण थांबायचा सल्ला देत नाही जर डायबिटीस जास्त म्हणजे असेल तर. अगदी माइल्ड डायबिटीसच्या मुलींना इतर मुलींसारखीच डिलिव्हरी आपण थांबवू शकतो. पण ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम दिसत आहेत त्यांच्यामध्ये आम्ही ही डिलिव्हरी 37-38 आठवड्याला करून टाकायचा सल्ला देत असतो. आणि गायनेकोलॉजिस्ट पण तेच सांगतात. पण प्रसूतीनंतर या डायबिटीसचा काही त्रास त्या महिलेला होतो का? आता एक आपण हे बघितलं की प्रेग्नन्सीमध्ये काय होऊ शकतं. प्रेग्नन्सी नंतर हा डायबिटीस बऱ्याचदा जातो. म्हणजे शुगर दुसऱ्या दिवशीच नॉर्मल येते किंवा त्या दिवशी संध्याकाळीच, द मिनिट बेबी इज आउट
आपण कॉर्ड कट केली की शुगर धाडकन खाली येते. म्हणजे त्यामुळे तेव्हा एक 24 तास तर एकदम नॉर्मल असते आणि बहुतेक वेळेला ती नॉर्मल राहते. पण या मुलींना डायबिटीस लवकर व्हायची शक्यता खूप असते. लवकर म्हणजे कधी कधी 1 वर्षातच, कधी कधी 3 वर्षामध्ये, कधी 5 वर्षांनी. म्हणजे समजा काय 28-30 वय असेल तर या मुलींना 35शीतच डायबिटीस येतो. त्यामुळे नेसेसरीली समजा शुगर नॉर्मल असली डिलिव्हरीनंतर तर 6 आठवड्यांनी त्यांनी साखर तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढचं अख्खं आयुष्य आपल्याला डायबिटीस होणारच आहे हे गृहीत धरूनच त्यांनी त्यांचे लाईफस्टाईल चेंजेस करायचे, व्यायाम करायचा, वजन आटोक्यात ठेवायचं आणि दर 3 महिन्याला आपली साखर तपासायची. हे खूप म्हणजे त्या लांबवू शकतात. म्हणजे समजा तो 35शीत होणार असेल तर त्या मुली तो 45 पर्यंत पुढे ढकलू शकतात, विच इज अ व्हेरी ग्रेट बेनिफिट जर ते नीट लक्ष दिलं तर. तुमच्याशी बोलते तेव्हापासूनच मनात असलेला प्रश्न विचारते की या सगळ्याचे बाळावर काय परिणाम होऊ शकतात. आता एक म्हणजे मी सांगते की ही जी साखरेची लेव्हल असते ही प्रेग्नन्सीतलं याची व्याख्या फार वेगळी आहे. म्हणजे जर घरात कोणाला डायबिटीस असेल तर 160-180 जेवल्यानंतरची साखर ही उत्तम मानतो आपण आपल्या इतर डायबिटीसच्या व्यक्तींना. पण प्रेग्नन्सीमध्ये हे प्रमाण 110 पर्यंत खाली येतं. म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा 120च्या वरती साखर असणं हे बाळाला चांगलं नसतं. जितकी ही सगळी साखर बाळामध्ये जात असते आणि बाळाला एक्स्ट्रा न्यूट्रिशन मिळतं की जे गरज नसते. त्यामुळे बाळाच्या पॅन्क्रियाज सेन्स करतात की अरे जास्त साखर येते आणि मग त्या जास्त काम करायला लागतात आणि बाळामधलं इन्शुलिन वाढतं आणि मग इन्शुलिनचं काम ग्रोथ पण आहे. त्यामुळे ते बाळ मोठं होतं. बाळामध्ये चरबीचं प्रमाण जास्त येतं. बऱ्याचदा ही बाळं दिसायला मोठी नसतात पण त्यात चरबीचं प्रमाण हे जास्त असतं आणि हे बाळ काही फार हेल्दी बाळ नाही. जरी दिसायला ते थोडंसं चांगलं गुबगुबीत दिसलं तरी हे हेल्दी नाही आहे. त्यामुळे बाळामधलं चरबीचं प्रमाण वाढू नये किंवा बाळाचं आकारमान वाढू नये किंवा बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी वाढू नये यासाठी ही साखर अतिशय उत्तम म्हणजे उपाशी पोटीची 90च्या खाली आणि सर्व जेवणानंतरची 1.5 तासानंतरची ही 120 पर्यंत इतकं स्ट्रिक्ट ठेवायला लागते. त्यासाठी या सगळ्या मुलींना प्रेग्नन्सीमध्ये घरी शुगर चेक करायला लागते. आणि मी सांगते की अनुभवावरून इतक्या मुली या मोटिव्हेटेड असतात की शिक्षण जरी नसलं, पैसे नसले, आम्ही खूप मदत करतो. बऱ्याचदा फ्री ग्लुकोमीटर्स दिले जातात ज्यांना परवडत नाही त्यांना. आणि त्या सगळ्या जणी उत्तम प्रकारे 5 वेळा शुगर करतात, त्या मांडून ठेवतात, स्वतःचं डाएट लिहून ठेवतात. कारण ते स्वतःसाठी करत नाहीत, ते त्यांच्या बाळासाठी चाललेलं असतं. त्यामुळे उत्तम प्रकारे त्या मुली मॅनेज करतात. पण घरी रोज शुगर तपासायला लागते 3-3 वेळा, 4-4 वेळा आणि आमच्याशी सतत फोनवरून त्यांना संपर्कात राहावं लागतं. आणि मग आम्ही डोस त्यांचा बहुतेक वेळेला आपण इन्शुलिनचे इंजेक्शन्स देतो, आपण गोळ्या वापरत नाही प्रेग्नन्सीमध्ये आणि मग तो डोस ऍडजस्ट करायला लागतो. आणि मग जर साखर 120 पर्यंत राहिली तर बाळाचं आकारमान चांगलं राहतं, बाळाला सहसा काही प्रॉब्लेम येत नाही. अनुवंशिकतेने मुलाकडे किंवा बाळाकडे डायबिटीस येण्याचं शक्यता अशा वेळेला जास्त असते. हां, म्हणजे पहिला प्रश्न हाच विचारतात सगळेजण की आता माझ्या बाळाला पण डायबिटीस होणार का. पण हा काही अनुवंशिक टाईपचा असा डायबिटीस नसतो. आईची रक्तातली साखर जर प्रेग्नन्सीत वाढली तर बाळाला काही डायबिटीस होत नाही. उलटं बाळाला डिलिव्हरीनंतर शुगर लो व्हायची शक्यता असते. पण ह्या मुलांना जन्मल्यानंतर डायबिटीसची शक्यता नसते, त्यामुळे हा गैरसमज आहे. पण ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा या मुलांमध्ये ओबेसिटी वाढते. म्हणजे 7, 8, 9, 10 वर्षाच्या वयात ही जरा गुबगुबीत आणि जास्त जाडीपणा येतो या मुलांमध्ये आणि प्युबर्टीमध्ये पण जाडेपणा येतो. या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये डायबिटीस लवकर याची शक्यता असते. जर आईच्या पोटात असताना आईला जर डायबिटीस असेल तर मे बी 20व्या वर्षी, 25व्या वर्षी. त्यामुळे त्यांचं वजन वाढू द्यायचं नाही याच्याकडे आईने लक्ष द्यायला लागतं. त्यांना जास्त खेळ देणं, जास्त व्यायामाचे प्रकारामध्ये घालणं. मुलांना काही आपण पायी चालायला सांगत नाही, पण शाळेमध्ये जास्त खेळू देणं ही थोडीसं ते करायला लागतं. आणि ही जर मुलगी असेल होणारी तर तिला तिच्या प्रेग्नन्सीत परत डायबिटीस याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे हे सगळे मुलांचे प्रॉब्लेम हे 10व्या 12व्या म्हणजे प्युबर्टी नंतर येऊ शकतात. जन्मताच त्यांना काही होत नाही. त्याच्याकडे लक्ष ठेवणं हे फार थोडंसं महत्वाचं असतं आणि ते करतात. म्हणजे मुलींना एकदा सांगितलं की त्या व्यवस्थित मुलांकडे लक्ष ठेवतात. शेवटचा प्रश्न, अशा मुलींनी आपल्या तब्येतीची काळजी भविष्यामध्ये कशी घ्यायची? आता मी सांगितलं तसं की एकदा डायबिटीसचा त्यांना अनुभव मिळाला 9 महिने की त्यांनी कायमच त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. त्यांचं डाएट हे नेहमीच गोड पदार्थ वर्ज्य करणं किंवा चरबीचे फॅट्स कमी खाणं, स्वतःचं वजन आटोक्यात ठेवणं आणि उत्तम 1 तास व्यायाम करणं.
रोज हे रोज डिलिव्हरी नंतर कायमच, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सतत तपासण्या करणं, कारण मुलं असतात लहान आणि मग त्या मुली विसरून जातात की आपल्याला प्रेग्नन्सीत डायबिटीस होतात आणि मग एकदम येतात 5 वर्षांनी रिपोर्ट घेऊन. तर हे शिकलेले असतात तरी ते थोडंसं दुर्लक्ष, करिअर असतं, लहान मुलं असतात, घर असतं. तर या सगळ्यातून सुद्धा जरा स्वतःच्या शुगरकडे आणि लाईफस्टाईलकडे या मुलींनी जास्त जोखमीने लक्ष देणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे एकदा हा अनुभव आल्यानंतर सतत आपली प्रकृती त्याच्याकडे अतिशय डोळसपणे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. डॉक्टर, मधुमेहाच्या संदर्भात आपण पुन्हा कधीतरी भेटूच या. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू.